नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भावनाने वाजवली रवीच्या कानाखाली तर केली त्याची कुत्र्यासारखी धुलाई. तर दुसरीकडे मात्र श्रीकांत इनामदार आणि भावनाची होणार आता सगळ्यांसमोर भेट. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की ह्या माजुरड्या रवीने आता खूप मास्टर माइंड प्लॅनिंग बनवलेलं असतं आणि त्या प्लॅनमध्ये मात्र फसवण्याचा प्लॅनिंग कोणाला असतो ते म्हणजे आपल्या भावनाला. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या रवीने आत्तापर्यंत खूप सारे कट कारस्थानं केली आणि त्यामधून ते आत्ता जो कट कारस्थान करायला जाणार आहे ना, ते खूप भयानक आहे. कारण की सुपर्णाचा तो गैरफायदा घेत असतो. पण ह्या माजुरड्या सुपर्णाला देखील अजून अक्कल आलेली नसते आणि तिला देखील योग्य त्या गोष्टी माहीत नसतात. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होत असतो. तर दुसरीकडे ह्या सुपर्णाला असं वाटत असतं की आत्तापर्यंत जे घडत आलं ना, म्हणजेच तिचे ताई आणि दादा ह्या आयुष्यामध्ये नसतात, ह्या जगात नसतात. तर तिला असं वाटत असतं की त्यांना हे सगळं दळवींच्या लोकांनी आणि गाडीपाटलांनी संपवलं. पण दुसरीकडे तिला ही गोष्ट माहीत नसते की खरा गुन्हेगार तर तिच्या शेजारीच बसलेला आहे. कारण की ह्यानेच सगळं काही केलं आणि तिचा स्वतःचा भाऊ जिवंत आहे याबाबत तिला काहीच कल्पना नसते देखील. तर दुसरीकडे हा रवी आता आनंदीच्या शाळेमध्ये जातो आणि तिला तिथे भूल येण्याचे गोळ्या खायला देतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्याला आनंदीला किडनॅप करायचं असतं आणि सिद्धू आणि भावना आनंदीच्या आसपास देखील ह्या रवीला आणि सोबतच सुपर्णाला फिरकून देखील देत नसतात आणि त्याच्या अगोदरच आपल्या आनंदीला चक्कर येते आणि चक्कर आल्याच्या नंतर हा रवी आनंदीला किडनॅप करायचं ठरवतो. कारण की त्याला माहीत असतं की जर आपण आनंदीला किडनॅप केलं तर आपल्याला श्रीकांत इनामदारला पकडायला खूप सोपा रस्ता होईल. कारण की तो या जगात आलेला कशासाठी आहे? कारण की त्याचं एकच तत्त्व आहे फक्त, की ती म्हणजे आनंदीला भेटणं आणि आनंदीला तो भेटायला कुठे दुसरीकडे जाणार नाही. त्याला शेवटी माझ्याकडेच यावं लागेल. कारण की मी आनंदीला किडनॅप करेल. पण आता भावना आणि सिद्धूला ही खबर कळालेली असते की आनंदीच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर हे दोघे देखील त्याच ठिकाणी जातात आणि तोपर्यंत आनंदी तिथून गायब झालेली असते. कारण की हा माजुरडा रवी आणि सोबत ही सुपर्णा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या नावाखाली तिला किडनॅप करायचं ठरवतात. तर दुसरीकडे मात्र सुपर्णाला वाईट गोष्ट हीच वाटत असते की सुपर्णा म्हणत असते की आनंदीसोबत आपण असं काय करायला नको. कारण की तुम्हाला माहीतच आहे की हा रवी खूप चालाक असतो. तो खूप चालाकीने अशी गोष्ट करतो की याबाबत मात्र ना सुपर्णाला काही खबर असते आणि नाही सिद्धू आणि भावनाला देखील काहीच खबर असते. तर आता चक्क हा रवी आता आनंदीला त्या बोर्डिंग स्कूलमधून घेऊन आता एका ठिकाणी बांधून ठेवायचं ठरवतो आणि त्याची खबर सुपर्णाला देखील लागून देत नाही. पण सुपर्णाचा यूज करून तो या आनंदीला घेऊन जातो आणि त्याचं एकच लक्ष असतं फक्त की आनंदीचा वापर करून घ्यायचा जोपर्यंत ती आहे तोपर्यंत. कारण की तिचा देखील खेळ संपवायचा ह्याचा देखील ह्या रवीने प्लॅनिंग बनवलेला असतो. तर दुसरीकडे आता विश्वाच्या आयुष्यामध्ये खूप भयानक असं संकट येणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की ह्या जयंतला पूर्णपणे डाऊट होता मॅड म्हणजेच आपल्या विश्वाकडेच मात्र त्याची जानू असणार आहे आणि त्याचा हा डाऊट आता खरा ठरायला लागलेला देखील आहे. तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे ह्या जयंतने खूप चालाकीने विश्वाच्या बुटामध्ये जे काही ट्रॅकर लावलं त्याच्यामुळे आता त्याला जानूचा एक्झॅक्ट पत्ता देखील कळायला सुरुवात झाली आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेत आता जयंत आपल्या विश्वाचा पाठलाग करून त्याचा खेळ देखील खतम करण्याचा प्रयत्नात असतो. कारण की त्याला माहीत असतं की माझी जानू जिवंत आहे आणि ती म्हणजे दुसरी तिसरीकडे कुठे नसणार आहे. ती फक्त इथेच आणि आजूबाजूलाच माझ्या आहे. त्याच्यामुळे मला घाबरून जायचं काही देखील कारण येत नाही आहे आणि त्याला आता पूर्णपणे ॲड्रेस समजतो. कारण की बिचारा विश्वा आपल्या जानूला हीच गोष्ट समजावून सांगत असतो की तू काळजी करू नको. कारण की जयंत आपल्यापर्यंत कधीच पोचणार देखील नाही आणि ह्याच दिलाशावरती बिचारी जानू देखील मात्र सगळीकडे अशा प्रकारे वागत असते आणि फिरत असते. तिला वाटतं की खरंच जयंत माझ्यापर्यंत नाही पोचणार. पण जयंत त्यांच्यापुढे 4 पाऊल पोचलेला असतो. कारण की जयंतने सगळीकडे लक्ष ठेवलेलं असतं. जयंतने संगीताचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि जयंतला सगळं माहीत असतं की जानू फक्त आणि फक्त गाणं आणि विश्वा ह्या 2च व्यक्तींकडे जास्तीत जास्त जाऊ शकते आणि जयंतचा हा डाऊट एकदम खरा देखील ठरतोय. तर दुसरीकडे आता विश्वाला म्हणजेच एक गोष्ट समजते की जयंत मला ट्रॅक करतोय. त्याच्यामुळे विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी मला जानूला संकटातून वाचवलं पाहिजे. कारण की तुम्ही पुढे पाहाल की जयंत चक्क आता मंदिरामध्ये जानूला शोधण्यासाठी जातो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता जयंतला समजलेलं देखील असतं की जानू विश्वासोबतच असणार आहे आणि विश्वा देखील आता जानूला त्या संकटातून वाचवण्यासाठी परत जातो. तर दुसरीकडे मात्र आता जयंतचा हा डाव देखील विश्वाच्या समोर आलेला असतो. त्याच्यामुळे आता जयंत कानिटकरचा कसा प्लॅनिंग फ्लॉप करता येईल ना याच्याकडेच विश्वाचं लक्ष असतं आणि तुम्ही पाहाल की आता मंदिरामध्ये आपल्या जानूला वाचवण्यासाठी देखील विश्वा त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणाहून देखील ह्या जयंतच्या तावडीतून आपल्या जानूला तो वाचवतो. पण मित्रांनो, दुसरीकडे भयानक गोष्ट घडून गेलेली असते. कारण की दळवींच्या लोकांवरती आता खूप मोठं संकट आलेलं असतं आणि तुम्ही पाहिलंच की यांच्यावरती संकटामागून संकट येतच असतात. बिचाऱ्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये भावना आली तर बिचाऱ्याच्या आयुष्यामध्ये किती मोठं संकट आलं. कारण की तुम्ही पाहिलंच की महालात राहणारा मुलगा आता चक्क रस्त्यावरचा भिकारी बनवून सोडलं ह्या दळवींच्या
गावांच्या लोकांनी आपल्या सिद्धूला, असं लोक कमेंटमध्ये म्हणतात. आणि ते एकदम बरोबर देखील आहेत. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे सिद्धूच्या आयुष्याचं वाटोळं झालं हे असं कधीच व्हायला नको हवं होतं. आणि तुम्ही पाहिलंच की भावना कशाप्रकारे मात्र सिंचनाला लेक्चर देत होती. तुम्ही पाहिलंच की भावना, लक्ष्मी हे सगळेच जण, कारण की सिंचनाला हेच सांगत होते की घराचे 2 भाग नको करायला. किती जरी भांडण तंटे काही जरी झालं तरी आपण सगळेजण एकत्र राहूया. कारण की घराचे 2 भाग झाले की माणूस विभागला जातो. आणि तुम्ही पाहिलंच की भावनाने स्वतः काय केलं, कारण की सिद्धूच्या घराचे 2 भाग केले आणि सिद्धूला कायमचा त्या लोकांपासून तोडला. स्वतः भावनाने सिद्धूच्या घराचे 2 भाग देखील केले, पण तरी देखील मात्र भावनाला अजून कोणीच काही बोललेलं नाही. दुसरीकडे लक्ष्मीला देखील तुम्ही पाहिलं असेल की लक्ष्मी सिंचनाला आणि संतोषला एवढं लेक्चर देत होती आणि सांगत होती की आपलं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं वाद तंटा किती काही जरी झालं ना तरी एकाच घरामध्ये राहायचे, घराचे 2 भाग कधीच करायचे नाही. आणि तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीने देखील भावनाला सपोर्ट केला आणि सिद्धू आणि भावनाला बाहेर सुखाचा संसार थाटायला परवानगी देखील दिली. त्यावेळेस मात्र लक्ष्मीने जर सांगितलं असतं भावनाला की घराचे 2 भाग नको करू, त्याच ठिकाणी थोडंसं ॲडजस्ट करून राहा, तर त्यावेळेस मात्र आता भावनाचं आणि लक्ष्मीचं ह्यांचं देखील ह्या ठिकाणी चुकलेलं आहे की सिद्धूला स्वतःच्या आईपासून दूर करणं. कारण की तुम्ही पाहिलंच की बिचाऱ्या रेणुकावरती काय संकट आलेलं आहे. ज्या प्रकारे रेणुकाला जी काही आजी शिक्षा देत आहे, तिला हॉलमध्ये झोपायला सांगत आहे, तिच्यावरती किती सारा अत्याचार करत आहे. हे एकतर इतकं चुकीचं वाटतंय ना की काय सांगू तुम्हाला. कारण की ह्या माजुर्डे आजीचा माज अशा प्रकारे उतरणार आहे ना ते तुम्ही पुढे बघाच. पण हे जे काय आपल्या भावना, सिद्धूसोबत सगळ्यांसोबत जे होतंय ना हे खूप चुकीचं आहे. पण या सगळ्याला जबाबदार म्हणलं तर फक्त स्वतः भावनाच आहे. कारण की भावनाने जर सिद्धूला त्याच्या आईपासून तोडलं नसतं तर अशी काही वेळ करायलाच लागली नसती. कारण की सिद्धू जर त्या घरामध्येच राहिला असता, भावनाने थोडी ॲडजस्टमेंट केलेली असते आणि त्या ठिकाणी जर त्यांनी आजीवरती जो काही स्टँड आता ती बाहेर घेते तसा स्टँड जर तिथे घरात घेतला असता तर सिद्धू आणि भावनाचं घर कधीच तुटलं नसतं. पण जाऊ द्या, जे झालं ते झालं. तर आता पुढे तुम्ही जे पाहसाल ना ते खूप भयानकच आहे. कारण की आता हा श्रीकांत इनामदारला फक्त पाहिजे असते त्याची मुलगी, आणि त्याच्यानंतर म्हणत असतो की त्या रवीने जे काही माझ्यासोबत केलंय ना त्याला त्याच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तर आता सिद्धूला देखील माहीत असतं की आता काही जरी झालं तरी भावनाच्या प्रत्येक संकटामध्ये मला साथ देणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे आता आनंदीच्या हॉस्टेलमध्ये हे दोघेजण देखील धाव घेतात, पण त्या ठिकाणी मात्र आनंदी नसते हे पाहून त्यांना धक्का बसतो. कारण की तिला हॉस्पिटलमध्येच्या नावाखाली ह्या रवीने किडनॅप केलेलं असतं. तर सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये आता परत नवीन एक संकट उभं राहिलेलं असतं, ते म्हणजे हे रवी नावाचं. तर दुसरीकडे आता त्या ठिकाणी श्रीकांत इनामदार देखील आलेला असतो. श्रीकांतला हे देखील माहीत झालेलं असतं की माझी मुलगी आनंदी बोर्डिंगला टाकली ते पण भावना आणि सिद्धूने, कारण की भावनाने मला शब्द दिला होता की मी तिला शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळेल. मग तिने असं का केलं असेल, तिला बोर्डिंगला का टाकलं, पण त्याला काय माहिती. ह्या भावनाने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं तर केलंच केलं, सोबत ह्या सिद्धूच्या आयुष्याचं देखील वाटोळं करून त्याला रस्त्यावरती आणला. आणि काही बोला मित्रांनो, सिद्धूची आजी ज्या प्रकारे बोलते ना की तुम्ही ह्या मिसळीचा गाडा टाकून काय करणार आहे, त्यात तिचं कुठंच चुकत नाही. कारण की काम हे कोणतं छोटं किंवा मोठं नसतं, पण तिचं एकदम बरोबर आहे. कारण की सिद्धू एवढा काबिल माणूस होता, पण त्याला आता इथून सुरुवात करावी लागेल याचा विचार कोणीच कधी केला नसेल. तर दुसरीकडे भावनाला वाटत असतं की ती जे काय करते एकदम बरोबर करते. तर आनंदी, आता तुम्ही पाहिलंच की आनंदी गायब झालेली असते. श्रीकांत इनामदार देखील पूर्ण थक्क झालेला असतो. कारण की श्रीकांत इनामदारला वाटतं की भावनावरती विश्वास ठेवला आणि भावनाच्या सासरच्या लोकांनी देखील ज्या प्रकारे हे काय केलं हे त्याला अजिबात आवडलेलं नसतं. कारण की तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे मात्र श्रीकांत इनामदार सगळीकडे आनंदीला शोधत असतो, फायनली बोर्डिंगमध्ये शोधायला आलेला असतो, पण तिथे देखील भेटलेली नसते. तर फायनली श्रीकांत इनामदार आता भावनाला प्रश्न विचारणार आहे, त्या दोघांची भेट होणार आहे आणि म्हणणार आहे माझी आनंदी कुठे, मला माझी आनंदी दे. त्यावेळेस मात्र भावनाच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की भावनाला कळतं की श्रीकांत इनामदार तर जिवंत आहे आणि मी आनंदीला आता कुठून यांना आणून देऊ. कारण की आनंदी गायब झालेली असते. त्याच्यामुळे सिद्धू आणि भावना सगळीकडे आनंदीला शोधत असतात. तर आता ह्या रवीकडे एकच ऑप्शन असतो. रवी म्हणत असतो की मी आनंदीला माझ्या तावडीत ठेवलं की श्रीकांत इनामदारला माझ्यापाशी यावं लागेल आणि ज्या क्षणी तो माझ्यापाशी येईल त्या क्षणी मी सगळ्या पेपरवरती त्याच्या सह्या घेतो आणि त्याला आणि त्याच्या मुलीला कायमचं संपवून टाकतो. हा सगळा काही प्लॅनिंग असतो आता ह्या माजुर्ड्या रवीचा. पण रवीला माहीत नसते की आता त्याचा पापाचा घडा भरलेला आहे. कारण की सिद्धू सगळीकडे आनंदीला शोधत असतो आणि फायनली त्याला आता आनंदी सापडते. त्यावेळेस मात्र तो ह्या माजुर्ड्या रवीची कुत्र्यासारखी धुलाई करतो. पण आता भावनासोबत सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न हा असतो की आता रवीला कशा प्रकारे त्याच्या पापाची शिक्षा देता आली पाहिजे. कारण की भावनाला माहीत नसेल की आतापर्यंत सिद्धूच्या आयुष्यांमध्ये आणि दळवींच्या कुटुंबामध्ये जेवढी संकट आली त्यातील 99 संकट तर ह्या रवीमुळेच आलेली असतात. पण कोणालाच देखील माहीत नसतं की हा रवीच सगळ्यात मोठा मास्टरमाइंड आहे म्हणून. तर मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की बिचाऱ्या जानूच्या आयुष्यामध्ये देखील काय काय संकट आलेली असतात. कारण की ते आता गायन करायला गेले तर तिथे देखील जयंत पाळतच ठेवून असतो जानूवरती की कधी ती त्या ठिकाणी येते आणि कधी मी तिला पकडतोय. कारण की तो पूर्ण वेडा झालेला असतो. खरा मॅड म्हणलं तर हा जयंतच आहे. कारण की तुम्ही पाहिलं ना की त्याचं जानूवरती प्रेम एवढा असतो, पण त्याची प्रेम करण्याची पद्धतच पूर्णपणे चुकीची आहे. कारण की ज्या प्रकारे हा जयंत आपल्या जानूवरती प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय ना त्याला प्रेम नाही म्हणत, त्याला अत्याचार म्हणतात. कारण की हा हरामखोर माणूस अजून देखील आपल्या जानूचा पिच्छा सोडत नाही. त्याच्यामुळे ह्याला काय बोलावं ना काहीच कळत
कळत नाही. पुढील काही दिवसामध्ये तुम्ही हे देखील पाहाल की आता लवकरच जयंतला जानू देखील सापडते, पण त्यावेळेस मात्र आता जानूला विश्वास तोपर्यंत अशी बनवतो आणि म्हणतो की तू आता किती जरी घाबरून आणि भिवून राहिली ना, त्याचा काहीच फायदा होणार नाही. एक ना एक दिवस तुमची भेट होणार आहे, त्याच्यामुळे भेट होऊ दे, पण तू त्याला चांगलाच धडा शिकव आणि त्याला सांग की मी तुझ्यासोबत राहायला तयार नाही होणार. पण हे सगळं करताना आता जानू कधी कशी तयार होईल हे पाहणं खूप रंजक ठरेल. तर दुसरीकडे मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? जे काय आपल्या सिद्धूच्या आयुष्यामध्ये घडत आहे तुम्ही पाहिलंच की सिद्धू आता ज्या प्रकारे रस्त्यावरती आलाय आणि रस्त्यावरचा खरोखर सिद्धूला भिकारी बनवून टाकला या दळवींच्या लोकांनी. ही गोष्ट खरी आहे का खोटी तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. कारण की तुम्ही पाहिलंच की सिद्धूची आई रेणुका बिचारी सिद्धूला भेटण्यासाठी तिला काय काय शिक्षा भोगाव्या लागत आहे आणि हे जरा कुठेतरी चुकतंय. कारण की ह्या आजीला देखील कोणती ना कोणती शिक्षा झाली पाहिजे. पण सगळीकडे तुम्ही जर विचार केला ना, ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार म्हणलं तर भावना आणि दळवी कुटुंबच आहे. कारण की भावनाला काय गरज होती की तिचा वाढदिवस हा तिने स्वतःच्या तिकडे घरात करायचा. कारण की त्यावेळेस जर विरोध केला असता आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे सिद्धूने गाडे पाटलांचं नाव सोडलं, घर सोडलं भावनामुळे आणि सगळे काही घराच्या बाहेर निघून आला. त्याच्यामुळे बिचाऱ्या आईची आणि मुलाच्या नात्याची तर पूर्णपणे वाट लावून टाकली या भावनाने. आणि दुसरीकडे मात्र हे दळवींची लोक तरी देखील सिद्धू भावनाला सपोर्ट करत आहे. कारण की त्यांना वाटते की सिद्धू आणि भावनाने नवीन संसार केला आणि तेच जर सिंचनाने ह्यांच्या घरात राहून करत होती तर मात्र लक्ष्मी भावना सगळे काही सिंचनाला समजावून सांगत होती, सिंचना आणि संतोषला, की घराचे 2 भाग नाही झाले पाहिजे, सगळ्यांनी एकत्रपणे कुटुंबात राहिलं पाहिजे. तर आता नेमकं तुम्हाला काय वाटतंय? भावनामुळे सिद्धूने सिद्धीचं घर सोडलं आणि त्याच्या आईवडिलांना देखील सोडलं आणि आजीने जे केलं ते चुकीचंच केलं. कारण की तिला शिक्षा तर झालीच पाहिजे, पण भावनाने त्या ठिकाणी राहून आजीचा माज जर उतरवला असतं तर अजून चांगलं वाटलं असतं. तर तुम्हाला काय वाटतं? यामध्ये भावनाची चूक आहे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.